खजुरामध्ये आजच्या वेळेला खूप जास्त फसगत केली जात आहे। बरेच नर्सरीवाले असे आहेत जे स्वतः घरी बियाण्यापासून खजुराचे रोप तयार करतात आणि टिश्यू कल्चर म्हणून किंवा ओरिजिनल रोप म्हणून विक्री करत आहेत। तेव्हा मित्रांनो, या गोष्टीपासून सावध राहणे आवश्यक आहे। मी आज एक यूट्यूबला व्हिडिओ बघत होतो, तो एका शेतकऱ्याचा होता। त्या शेतकऱ्याने डाळिंब लागवड केलेली होती। डाळिंबाचे झाड किमान 2 फूट असेल। त्या शेतकऱ्याने पूर्णपणे 1 एकरची बाग काढून टाकलेली आहे, कारण त्याचे असे मत होते की त्या बागेमध्ये तेलाचा प्रभाव पडलेला आहे, तेलाचा अटॅक झालेला आहे। तर मित्रांनो, खूप शेतकरी म्हटल्यापेक्षा नर्सरीवाले असे आहेत जे आपल्या थोड्याफार फायद्यासाठी शेतकऱ्यांना नकली रोपे देत असतात आणि शेतकऱ्यांची फसवणूक करत असतात। तेव्हा या गोष्टीपासून सावध राहणे आवश्यक आहे। तुम्ही रोपे खरेदी करत असताना त्या नर्सरीवाल्याकडे स्वतःची अशी बाग आहे का, त्या बागेची कंडिशन आजच्या वेळेला काय आहे, त्या बागेचं उत्पन्न चालू आहे का, त्या बागेमधून किती उत्पन्न निघतं, ह्या सखोल गोष्टींचा अभ्यास करूनच त्या शेतकऱ्याकडून, त्या नर्सरीवाल्याकडून तुम्ही बागेतील रोपे विकत घ्यावीत, तेव्हाच तुमची फसवणूक होणार नाही। आणि त्यांनी यापूर्वी कोणाला रोपे विकलेले असतील तर त्यांची बाग तुम्ही स्वतः जाऊन तुमच्या डोळ्यांनी बघावी, त्यानंतरच तुम्ही रोपे खरेदी करावी, अन्यथा तुमचे नुकसान झालेच म्हणून समजा। धन्यवाद।